नमस्कार, DS चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। येवला शहरात सायलेन्सरमध्ये बेकायदेशीर बदल करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। अशा उल्लेखबाजांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शहर पोलीस निरीक्षक घोरपडे यांना निवेदन देण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून येवला शहरातील मुख्य रस्ते, शाळा, महाविद्यालय परिसर आणि निवासी भागात सुधारित सायलेन्सर लावलेल्या बुलेटचा सुसवाट वाढला आहे। या आवाजाचा लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। विशेषतः नो हॉर्न झोन आणि हॉस्पिटल परिसरातही नियमांची पायमल्ली होत असून रस्त्यावरून चालणाऱ्या महिला व युवतींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे। मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अशा वाहनधारकांचा शोध घेऊन पोलिसांनी तत्काळ मोहीम राबवावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे। यावेळी शिवसेना गट नेते गणेश शिंदे, शहर प्रमुख विशाल परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे, प्रशांत शिंदे, सागर शिंदे, नितीन कायस्थ, सुभाष गांगुर्डे यांसह इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। DS मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला। येवला शिवसेनेतर्फे येवला शहर पोलीस स्टेशनला आमच्यातर्फे एक निवेदन देण्यात आले। ते यासाठी की गावात बुलेट चालवताना अनेक मुलांनी बुलेटचे सायलेन्सर तोडलेले, फाडलेले आणि त्याचा अतिशय कर्णकर्कश आवाज होतो आणि गावात अतिशय बुजुर्ग, तसेच महिला, आमच्या भगिनी, माता यांची आमच्याकडे अनेक वेळा कंप्लेंटी आल्या होत्या की त्या आवाजाने रात्री, दुपारी, संध्याकाळी इतका त्रास होतो। तर तो त्रास अनावर झाला आता। त्यामुळे आम्ही येवला पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली का याचा त्वरित तुम्ही बंदोबस्त करावा। अशा बुलेट धारकांना तुम्ही काहीतरी एक सजा करा आणि हे प्रकरण त्वरित संपवा, कारण शहरातील लोकांना अतिशय त्रास होत आहे आणि साहेबांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केले आणि त्यांचं ते नक्कीच बंदोबस्त करणार आहेत। तर आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो। आम्ही शिवसेनातर्फे येवला शहर पोलीस स्टेशनला घोरपडे साहेबांना आम्ही निवेदन दिले व बुलेट धारक आहे यांच्यावर जे ढोलकी वगैरे बसून जे गावात वृद्ध असो किंवा लहान मुलं असो यांना जे त्रास देत्या, जोराने फटाकड्याचा आवाज करत्या, याच्यावर कारवाई करावी घोरपडे साहेबांनी। नाही तर अन्यथा आम्ही 8 दिवसांनी शिवसेना स्टाईलने आम्ही त्यांना उत्तर देऊ।